यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली आणि 100 वर्षांचा इतिहास असलेली सासनकाठी मिरवणूक यावर्षी वेगळीच ठरली. स्वराज्य फाउंडेशनतर्फे भव्य सासनकाठी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सासनकाठी नाचविणे, सजवणे, साहस करणे इत्यादींचा त्यात समावेश होता. आबालवृद्धांपासून स्त्रियांपर्यंत सर्वांनीच याचा मनमुरादा आनंद घेतला आणि सहभागी घेतला. हा उत्साह पाहून मन भरून आले आणि एक लोप पावत चाललेली जुनी परंपरा जिवंत ठेवल्याचे समाधान मिळाले. प्रतिवर्षी मराठी महिन्याची सांगता उत्साहाने साजरी करण्याची व गावची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला ही यात्रा भरली होती. मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी झाले होते. अंबाबाईचा उत्सव विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे देवीस अभिषेक घालण्यात आला. नवसाचे दंडवत घालण्यात आले. सासनकाठ्यांची एकत्रित शोभायात्रा गावातून काढण्यात आली. यामध्ये गुलालाची उधळण करण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक वाद्याच्या गजरात आकर्षक सासनकाठी असणाऱ्या पथकाला 11,000 रुपयांचे बक्षीस स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने समस्त कुपले वाटेकरी मंडळ यांना देण्यात आले. प्रशिक्षक म्हणून नामदेव कापसे, रवींद्र पाटील, सागर धोंदरे यांनी काम पाहिले. या फाउंडेशनच्या वतीने नवसाचा दंडवत घेणाऱ्यांना गरम पाण्याची व कपडे बदलण्याची चेंजिंग रूमची सोय करण्यात आली होती. ही शोभायात्रा संपल्यानंतर सायंकाळी धनगरी ढोल, आतिषबाजी आणि पारंपरिक खेळाच्या सोबत देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. त्यानंतर मांडाचे 2 लोकनाट्य तमाशा कार्यक्रम झाला. गुढीपाडव्या दिवशी देवीच्या पारंपरिक सोहळा, गोड नैवेद्य आणि सायंकाळी पाडवा वाचनाची यात्रेची सांगता करण्यात आली. TV नेक्स्ट मराठीसाठी राशीव डेहून सागर धोंदरे.